लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। गोदावरी नदी पात्रात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नाशिकच्या तपोवन परिसरातील केवडीवन भागात गोदावरी नदीच्या पात्राजवळ आज सकाळच्या सुमारास एक संशयास्पद सुटकेस आढळून आली। सकाळी साफसफाई करत असताना सफाई कामगारांना या सुटकेसमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याचा संशय आला आणि तात्काळ आपल्या वरिष्ठांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं। माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। सुटकेस बाहेर काढून उघडताच पोलिसांसह उपस्थितांना मोठा धक्का बसला, कारण त्या सुटकेसमध्ये अंदाजे 35 ते 38 वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक माहितीनुसार महिलेच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तसेच तिच्या उजव्या हातावर त्रिशूळाचे चिन्ह असल्याची माहिती समोर आली आहे। मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह सुटकेसमध्ये भरून नदीमध्ये फेकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झालेलं आहे। पंचनामा करण्याचं काम सुरू आहे, तर या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहे त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली। त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सध्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही PM साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे। सकाळी 8:30-9च्या दरम्यान इकडं झाडू मारत होतो। झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं, अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा। तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला। पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला। तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात। मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला। मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला। 112 नंबरला कॉल केला, तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले। काय होती ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती, बॅग मध्ये गोणी मधून आहे ना बांधून ठेवलेली होती। सुटकेस महिला होती, 38 ते 40 वय साधारण। कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणी होती, त्रिशूळ होतं राईट हँडला, या बाजूला बांगडी होती हातामध्ये। जखमा वगैरे काही दिसले का? जखमा नाही, असं डोकं चिमलेलं होतं असं। आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, असं किडे पडलेले। तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे। काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू साफसफाई कर्मचारी। दरम्यान या थरारक घटनेमुळे नाशिक शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नेमकं काय घडलं याचा तपास पोलिसांकडून वेगानं सुरू आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।